सुस्वागतम. सुगम लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सामान्य विज्ञान या विषयातील प्रकरण 8 प्रदूषण म्हणजेच पोल्युशन या प्रकरणावरील प्रश्नांचा विचार करणार आहोत. आता आपण विचारात घेणार आहोत स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे प्रश्न. त्यातील प्रश्न पहिला, सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणांपासून टिंबटिंब वायूचा थर पृथ्वीवरील सजीवसृष्टीचे संरक्षण करतो. डॅश डॅश गॅस लेयर प्रोटेक्ट्स द लिव्हिंग वर्ल्ड ऑफ द अर्थ फ्रॉम UV रेज रेडिएटिंग फ्रॉम द सन. आणि या ठिकाणी आपण लक्षात ठेवणार आहोत की ओझोन हा वायू सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून सजीवसृष्टीचे संरक्षण करतो. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ओझोन वायू म्हणजेच O3. प्रश्न दुसरा, नैसर्गिक पाणी प्रदूषणाचे कारण कोणते? डॅश डॅश इज नॅचरल कॉज ऑफ वॉटर पोल्युशन. पर्याय 1, निवासी क्षेत्रातील सांडपाणी म्हणजेच वेस्ट वॉटर फ्रॉम रेसिडेन्शियल एरिया. 2, जमिनीची धूप इरोजन ऑफ सॉईल. नंबर 3, खनिज तेल गळती लिकेज ऑफ मिनरल ऑइल. नंबर 4, खते व कीटकनाशकाचा वापर म्हणजेच यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स अँड फर्टिलायझर्स. अँड द ॲन्सर इज इरोजन ऑफ सॉईल किंवा पर्याय क्रमांक 2, जमिनीची धूप. प्रश्न तिसरा, आम्लवर्षामध्ये कोणती आम्ले पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मिसळलेली असतात? इन ॲसिड रेन विच ॲसिड्स मिक्स with raindrops and snowflakes? A. HCl, B. H2SO4, C. HNO2 means nitrous acid, D. HNO3 म्हणजेच नायट्रिक आम्ल, E. H2SO3 म्हणजे सल्फ्युरस आम्ल. इथे जी 5 आम्लांची नावं दिलेली आहेत त्यापैकी कोणकोणती आम्ले आम्लवर्षेमध्ये असतात त्याच्यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय पहिला A, B, C, D. दुसरा पर्याय B, C, D, E. तिसरा पर्याय B, C, D आणि चौथा पर्याय A, B, D. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, B, C, D. ॲसिड रेन किंवा आम्लवर्षामध्येच असलेली आम्ल असतात H2SO4, HNO2 आणि HNO3. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय 3. प्रश्न 4, टिंबटिंब हे जैविक जल प्रदूषक आहे. डॅश डॅश इज ॲन ऑर्गॅनिक वॉटर पोल्युटंट. नंबर 1, आर्सेनिक. नंबर 2, शीसे. नंबर 3, तणनाशके म्हणजेच विडीसाइड्स. आणि नंबर 4, जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया. यापैकी जैविक म्हणजेच ऑर्गॅनिक पोल्युटंट आहे जीवाणू किंवा बॅक्टेरिया. पुढीलपैकी हरितगृह वायू कोणते? आयडेंटिफाय द ग्रीन हाऊस गॅसेस. या ठिकाणी हवेमध्ये जे वेगवेगळे वायू सापडतात त्यांची नावे आपल्याला दिलेली आहेत. A. कार्बन डायऑक्साईड, B. नायट्रस ऑक्साईड N2O, C. क्लोरोफ्लोरोकार्बन CFC, D. मिथेन, E. CO कार्बन मोनॉक्साईड, FSO2 म्हणजेच सल्फर डायऑक्साईड. यापैकी सगळेच वायू हरितगृह वायू नाहीत. त्यापैकी अचूक ओळखण्यासाठी आपल्याला दिलेले पर्याय आहेत. पर्याय 1, A, B, C, D. क्रमांक 2, B, C, D, E. क्रमांक 3, C, D, E, F. क्रमांक 4, A, B, C, F. आणि या ठिकाणी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, A, B, C आणि D म्हणजेच कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन आणि मिथेन हे 4 वायू ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजेच हरितगृह वायू आहेत. प्रश्न 6, डॅश डॅश या दिवशी भोपाळ वायू दुर्घटना घडली. इंडस्ट्रियल ॲक्सिडेंटल ऑकर्ड ऑन गॅस लिकेज हॅड बीन ऑकर्ड ऑन. पर्याय 1, 2 डिसेंबर 1984. पर्याय 2, 2 डिसेंबर 1986.
पर्याय 3 9 डिसेंबर 1952 आणि 4 2 डिसेंबर 1948. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2 डिसेंबर 1984. अणुऊर्जा निर्मितीमध्ये कोणती मूलद्रव्ये वापरतात? विच एलिमेंट्स आर यूज्ड इन ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स? पर्याय 1 थोरियम, पर्याय 2 प्लुटोनियम, पर्याय 3 युरेनियम आणि पर्याय 4 वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. अणुऊर्जा निर्मितीमध्ये थोरियम, प्लुटोनियम आणि युरेनियम ही तीनही मूलद्रव्ये वापरली जातात. प्रश्न 8. इसवी सन 1948 साली टिंबटिंब शहरावर धूर व धुराची काजळी यामुळे दिवसाही रात्र झाली म्हणून ते शहर काळे शहर म्हणून ओळखले गेले. In 1948, dash dash was named as Black City when smoke and soot caused night-like situation during daytime. त्याचे पर्याय आहेत 1 लंडन, 2 पीटर्सबर्ग, 3 भोपाळ, 4 यापैकी नाही आणि अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 पीटर्सबर्ग. प्रश्न 9. मानवामध्ये टिंबटिंब हा विकार पाणी प्रदूषणामुळे होतो. डॅश डॅश डिझीज इज कॉज्ड बाय वॉटर पोल्युशन इन ह्युमन बीइंग. पर्याय आहेत उच्च रक्तदाब हायपरटेन्शन, नंबर 2 मनोदौर्बल्य मेंटल विकनेस, नंबर 3 सिलिकॉसिस व्याधी, नंबर 4 पॉयझनिंग. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन. प्रश्न 10. आम्लपर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे टिंबटिंब जड धातू वनस्पतींमध्ये शोषली जाऊन अन्न साखळीत शिरतात. हेवी मेटल्स लाईक डॅश डॅश आर ॲब्झॉर्ब्ड अप बाय प्लांट्स अँड देअर बाय एंटर द फूड चेन इनडायरेक्टली ड्यू टू ॲसिड रेन. पर्याय 1 कॅडमियम, बी मर्क्युरी, सी कॅडमियम आणि मर्क्युरी आणि 4 यापैकी नाही. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न 11. पाण्यात कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवर टिंबटिंबची वाढ होते. मायक्रोब्स लाईक डॅश डॅश ग्रो ऑन ऑर्गॅनिक मॅटर डिकेइंग इन वॉटर. ऑप्शन 1 शैवाल अल्गी, 2 कवक फंजाय, 3 कृमी नेमॅटोड्स आणि 4 जलपर्णी ॲक्वॅटिक वीड्स. याच्यापैकी कवके हे कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवरती वाढतात आणि म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कवके फंजाय. प्रश्न 12. खते व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे डॅश डॅश घडते. An excessive use of fertilizers and pesticides causes डॅश डॅश. ऑप्शन 1 हवा प्रदूषण म्हणजे एअर पोल्युशन, 2 जलप्रदूषण वॉटर पोल्युशन, 3 मृदा प्रदूषण सॉइल पोल्युशन, 4 वरील सर्व. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. वणव्यामुळे हवेत टिंबटिंब वायू मिसळतात. फॉरेस्ट फायर रिलीज डॅश डॅश गॅसेस इन एअर. ऑप्शन 1 कार्बन डायऑक्साईड, 2 सल्फर डायऑक्साईड, 3 हायड्रोजन सल्फाईड, 4 वरील सर्व ऑल ऑफ अबव. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 CO2, SO2, H2S हे तीनही प्रकारचे वायू वणव्यामुळे हवेमध्ये मिसळतात म्हणून ऑप्शन 4 हे करेक्ट ऑप्शन आहे. ज्वालामुखी उद्रेकामधून टिंबटिंब वायू बाहेर पडतात. व्होल्कॅनिक इरप्शन इमर्जेस आउट डॅश डॅश गॅस. नंबर 1 हायड्रोजन, 2 अमोनियम क्लोराईड, 3 कार्बन मोनॉक्साईड, 4 NO2. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हायड्रोजन गॅस. प्रश्न 15. पुढीलपैकी टिंबटिंब हे कीटकनाशक आहे. डॅश डॅश इज ॲन इन्सेक्टिसाइड. नंबर 1 एंड्रीन, 2 युरिया, 3 मिथेन, 4 नायट्रोजनची ऑक्साईड्स. आणि यापैकी एंड्रीन हे कीटकनाशक आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. या व्हिडिओमधील प्रदूषण प्रकरणावरील बहुपर्यायी प्रश्नांचा तुम्हाला निश्चितपणे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
खास करून NMMS स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयोग होणार आहे आणि याच प्रश्नांच्या अभ्यासातून तुमचा प्रदूषण प्रकरणाचा सखोल अभ्यास देखील निश्चितपणे घडून येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार.